हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आत्ताच झालेल्या लॉ सीईटी 2025 ची जी आन्सर की आहे आणि रिझल्ट जो असणार आहे तो कधीपर्यंत येणं एक्सपेक्टेड आहे ते डिस्कस करणार आहोत. सोबतच कॅप राउंड काय असतात ते पण डिस्कस आपण याच व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मनातली काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची जी लाईव्ह बॅच आहे ती 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स ज्या की स्पेशली सीईटी 2026 साठी डिझाईन केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, त्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लुडेड आहेत, त्या सुद्धा दिल्या जातात. या फुल सिलेबस टेस्ट ज्या आहेत त्या ॲज पर सीईटी सेलच्या नवीन स्कीमनुसार असणार आहे आणि सोबतच तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून एमसीक्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेसला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचेसला जॉइन करा आणि आपलं जे प्रिपरेशन आहे त्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, कुठलीही सीईटी झाल्यानंतर त्या सीईटीचा रिझल्ट कधी येईल, आन्सर की कधी येईल, या सगळ्या गोष्टींची आपल्याला जर आयडिया घ्यायची असेल तर आपण कधीही मागच्या वर्षीचा जो ट्रेंड आहे तो पाहायला हवा. त्याच्यावरनं आपल्याला एक आयडिया मिळून जाते आणि आपण प्रेडिक्ट करू शकतो की या वर्षी सीईटी मध्ये आपला ट्रेंड कसा असणार आहे, कुठल्या तारखेला रिझल्ट लागू शकतो, कुठल्या तारखेला आन्सर की येऊ शकते. तर 2023च्या सीईटी मध्ये जर आपण पाहिलं तर 3 इयर लॉ सीईटी जी आहे ती 2 आणि 3 मेला झाली होती आणि 5 मेला प्रोव्हिजनल आन्सर की इथे रिलीज करण्यात आली होती आणि रिझल्टचं जे डिक्लेरेशन आहे ते मे 22 ला म्हणजे 22 मे 2023 रोजी करण्यात आलं होतं. तेच 5 इयर LLB सीईटी मध्ये जर आपण पाहिलं तर 2 एप्रिल 2023 ला ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती आणि या एक्झामची जी आन्सर की आहे ती 5 एप्रिलला रिलीज करण्यात आली होती. तसेच रिझल्टचं जे डिक्लेरेशन आहे ते मे 21 या दिवशी करण्यात आलं होतं. म्हणजे साधारणतः 2023 मध्ये आपण जर पाहिलं तर आन्सर की जी रिलीज करण्यात आली ती एक्झामच्या नंतर एका आठवड्याच्या आतमध्ये रिलीज करण्यात आली होती आणि तीही दोन्ही सीईटी साठी. तेच जर आपण 2024च्या एक्झाम मध्ये जर पाहिलं तर 3 इयर लॉ सीईटीची जी आन्सर की आहे ती 1 एप्रिलला रिलीज करण्यात आली होती. एक्झाम जी झाली होती 12 आणि 13 मार्च या 2 दिवसामध्ये घेण्यात आली होती. म्हणजे आन्सर की जी रिलीज केली ती 15 दिवसानंतर जवळ-जवळ रिलीज केली. रिझल्टचं डिक्लेरेशन हे मे 3 म्हणजे ऑलमोस्ट एक्झाम नंतर 20 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आला होता. तेच जर आपण 5 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत 2024च्या एक्झाम मध्ये पाहिलं तर 30 मेला 5 इयर लॉ सीईटी झाली होती. आन्सर की 5 जूनला रिलीज केली होती. म्हणजे विदिन 1 वीक ही आन्सर की रिलीज करण्यात आली होती. फायनल आन्सर की जी रिलीज केली ती 25 जूनला रिलीज केली आणि रिझल्टचं जे डिक्लेरेशन झालं ते जून 26 ला झालं. म्हणजे तब्बल 1 महिना इथे रिझल्टच्या डिक्लेरेशनसाठी 5 इयर लॉ सीईटी मध्ये घेतला होता. थोडक्यात आन्सर की काय रिलीज होते, त्याच्यावरती लोकांचे ऑब्जेक्शन्स काय येतात, त्याच्यावरनं ठरतं की तुमचा रिझल्ट कधी लागेल. आता 2025 मध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे ग्लोबल ऑनलाईनचे जे आमचे विद्यार्थी होते त्यांचं असं म्हणणं होतं की सर 1-2 क्वेश्चन मध्ये ऑप्शन्स जे होते ते चुकीचे आले होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन रेज होऊ शकतात आणि ऑब्जेक्शन रेज झाल्यानंतर मे बी तुमची जी सीईटी आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो थोडा एक्सटेंड इथे होऊ शकतो. आता आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025च्या बाबतीत जर पाहिलं तर मे 2 आणि 3 ला आपली 3 इयर लॉ सीईटी जस्ट आजच झालेली आहे. त्याच्यानंतर या सीईटीची जी आन्सर की आहे विदिन 1 to 2 वीक्स आपण ॲव्हरेज इथे म्हणू शकतो. 1 ते 2 वीकच्या मध्ये ही आन्सर की जी आहे ती रिलीज होईल हे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर रिझल्टचं जे डिक्लेरेशन आहे ते जूनच्या पहिल्या वीकमध्ये व्हायलाच हवं. कारण आन्सर की आल्यानंतर हार्डली 10 ते 15 दिवसाच्या आत तुमचा रिझल्ट पण यायलाच हवा.
तेच जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 28 एप्रिलला ही सीईटी झाली होती. आता या सीईटीची जी आन्सर की आहे, कारण त्यावेळेस कुणीही बोललं नाही की आन्सरमध्ये ऑप्शन वगैरे चुकीचे होते. त्याच्यामुळे विदिन 1 वीक ही तुमची आन्सर की रिलीज होणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आता या एका आठवड्यामध्ये तुमची 5 इयरची आन्सर की रिलीज होईल. त्याच्यानंतर रिझल्टचं जे डिक्लेरेशन आहे ते एंड ऑफ मे म्हणजे मे महिन्याच्या अगदी शेवटच्या काही दिवसामध्ये होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण एक्सपेक्ट करू शकतो की 3 इयर लॉ सीईटी असेल किंवा 5 इयर लॉ सीईटी असेल, आन्सर की जी रिलीज होईल ती विदिन 1 टू 2 वीक्स होईल. त्याच्यानंतर रिझल्टचे डिक्लेरेशन आहे ते विदिन 1 मंथ व्हायला पाहिजे. म्हणजे 31 मेच्या आतमध्ये तुमचा 5 इयर सीईटीचा रिझल्ट जो आहे तो आलाच पाहिजे. आणि 3 इयर सीईटीचा रिझल्ट जर आपण बोललं तर तोही 31 मेच्या आसपास येऊन जाईल किंवा मॅक्सिमम 5 जून पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. त्याच्या आत तुमचा रिझल्टही लागून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी विषय येतो की कॅप राउंड्स म्हणजे काय? तर हे कॅप राउंड जे असतात ते राउंड्स एक्झाम नंतर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशनसाठी घेतले जातात. इथे तुमच्या रँकनुसार, तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला कॅप राउंडमध्ये फॉर्म भरून द्यावे लागतात आणि ते फॉर्म भरून देताना तुम्हाला त्याच्यामध्ये कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात. आता हे प्रेफरन्सेस कसे द्यायचे? ते प्रेफरन्सेस देताना आपल्याला जे कॉलेज एक्सपेक्टेड आहे त्या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ पाहावा लागतो आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या कॉलेजचा प्रेफरन्स द्यावा लागतो. ठीक आहे मित्रांनो. आता तुमचं पर्सेंटाइल किती येतंय ते तुमचा रिझल्ट आल्यानंतर कळणार आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या एरियामध्ये जे कॉलेज असेल तिथे कट ऑफ काय होता हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. तो कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पर्सेंटाइल आलेला असेल तो कंपेअर करावा लागेल आणि त्याच्यानुसार त्या कॉलेजचा प्रेफरन्स तिथे द्यावा लागेल. आता मित्रांनो, एकदा रिझल्ट डिक्लेअर झाला की त्याच्यानंतर तुम्हाला या कॅप राउंडसाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन्स करावे लागतात. तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ते रजिस्ट्रेशन कराल, त्यानंतर तुम्हाला एक मेरिट लिस्ट जी आहे ती रिलीज केली जाते. त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करून घ्याव्या लागतात. तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेत, ते डॉक्युमेंट तिथे ॲक्सेप्ट झालेत, रिजेक्ट झालेत. मेरिट लिस्टमध्ये तुमचा एवढा नंबर तिथे दाखवतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला डिटेल दिले जातात की तुमचं जे रिझर्वेशन आहे ते कुठल्या प्रकारचं आहे. जर तुमचं रिझर्वेशनचं डॉक्युमेंट तिथे व्हॅलिड नसेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे नोटिफिकेशन दिलं जातं आणि तुम्हाला त्याच्यानंतर थोडासा वेळ दिला जातो तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते परत रिसबमिट करण्यासाठी. आणि मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन मग कॅपचा पहिला राउंड होतो. इथे तुम्हाला मग तुमच्या प्रेफरन्सनुसार कॉलेज अलॉट केलं जातं. मग तुम्हाला त्या कॉलेजवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तिथे ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म करता येतं. तर ही जी बाकीची जी प्रोसेस आहे त्याच्यावरती जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या कॉलेजेस विषयी किंवा कुठल्या जिल्ह्यातल्या कॉलेजेस विषयी कट ऑफची इन्फॉर्मेशन पाहिजे, त्या जिल्ह्यांची नावं पण तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता, त्या कॉलेजची नावं पण कमेंट्समध्ये टाकू शकता. कारण आपला रिझल्ट येऊपर्यंत मी प्लॅन करत आहे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधले जे कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ पण आपण तिथे रिलीज करावेत, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस इथे मदत होईल. तर मित्रांनो, हे होतं कट ऑफ विषयी. डॉक्युमेंट्स वरती तर मी व्हिडिओ बनवणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड डेट पाहिला. आता आपण 1 ते 2 आठवड्यामध्ये आपली आन्सर की एक्सपेक्ट करू. त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तो विदिन 1 मंथ आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. आता याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं कुठलाही इन्फॉर्मेशन पाहण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन हवी असेल मला कमेंट करून कळवा. मी त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच ते डिटेल देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन दाबायचे विसरू नका, कारण मी रेग्युलरली लॉ सीईटी संदर्भात जे नवीन अपडेट आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवतच असतो. तर ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि सोबत जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या बॅचेस आम्ही सुरू करत आहोत त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे पण आमच्या ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये तो कोर्स परचेस करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. इतर विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कम्युनिकेट करता येतं. त्याच्यानंतर तुमचे जे एज्युकेटर आहेत, एज्युकेटर सोबत सुद्धा तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल अडचणी ज्या आहेत त्या डिस्कस करता येतात. तर या बॅचमध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत, त्याही तुम्हाला दिल्या जातील.
2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड केले जातात. तर हे जे सगळं स्टडी मटेरियल आहे ते वेल टेस्टेड आणि प्रूव्हन आहे. त्यामुळे लवकरात लवकर बॅचेस जॉइन करा, कारण आपल्याकडे खूप सारा वेळ असणार आहे. या सगळ्या वेळेचा आपल्याला चांगला उपयोग करून आपण आपल्या या संधीचं सोनं करू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.